6 वाजले आणि सगळे शेतामध्ये गेले का तर गवत लावायचे. तर म्हणलं मी तरी घरी काय करणार आहे, तर चला म्हणलं मी पण जाते रानामध्ये. घरी पण करमत नव्हतं आणि हे पण पाठीमागून यायला लागले. तर श्री पहिलीच गेली का तर तिला ना खाली छोट्या बहीण मोठ्या बहीण माझी छोटी आहे आणि मोठी, तिला दोघीला भेटायचं होतं. आले की त्या दोघींसोबत खेळायला तिला पाहिजेलं असतं म्हणून ती थांबली आहे. ही गेल्या वेळेस उसले छोटा छोटा दिसत होता, आत्ता चांगला मोठा झाला आहे. आणि दादांनी मी चाललो होतं का तर माझ्यासोबत कोणच नव्हतं, असं काय लांब नाही आहे तसं म्हणलं तर जवळच आहे. मग तरी पण दादाला म्हणलं चल माझ्यासोबत तू. इथला पण ऊस जरा थोडासा मोठा झाला, गेल्या वेळेस लय लहान होता. काय कवळ्यात कशाला जोडला तिनं बांधाच्या साईडचे 2 आंबे तर 3 आहे तर 1 केळीचं झाड आहे लासला, पण ह्या साईडला काही चालू नाही. केळीचं झाड बी आहे का? केळीच्या झाडाच्या बाजूला छोटं आंबा दुसरं लावले. हा तशा आमच्या बांधायला सगळीकडे आंब्याचे झाड भरपूर लावले. पण दारामध्ये जे आंब्याचं झाड आहेत ना त्याला सगळ्याला आंबे आलेत, पण ह्यावेळेस कमी आंबे आहेत. आम्ही गेल्या वेळेस इतके आंबे खाल्ले होते, सगळ्यांनी पोट भरून आंबे. इथं कॅनेल मधून तिथे एक आंबा आहे. हा का? आंबे श्री रानामध्ये बघा आता मस्ती करत बसली आजी सोबत. आणि इथं घासनं वाहून गेला होता त्यामुळे घास आला नाही. आणि जिथं आलाय ना तिथं सगळीकडे सगळी चिल्लर पार्टी जमा झाली शेतामध्ये. सगळे शेजारचे येते तिकडले आणि गवत लावतात. दाखवते मी. हा बघितला ना घास लावला होता, पण पाण्यामुळं का कशामुळं का काही कळालंच नाही आम्हाला. हा घास आलाच नाही म्हणून काय केलं, गवत आणलं होतं काकूंनी त्यांनी. तर हे मला कसं लावायचं ते तर माहीत नव्हतं का तर मी आले होते खाली रील्स काढायला. म्हणलं चला मी पण थोडी आधी मदत करते, त्याच्यानंतर बघू. का तर म्हटलं आधी नाही का खूप लावायचं होतं ना, एवढी पाठी मोठी होती. तर आम्ही ना गप्पा मारत खरं तर कसं लावलं ते कळालं पण नाही आम्हाला इतक्या वेळात. तर असं काहीसा घास होता, ते अर्धवट आला, अर्धवट कुठं मका आली. त्यात भाऊजी ओरडायला लागले आमचे की नाही का त्यात नव्हतं लावायचं, त्यात मका आहे, असं आहे तसं आहे. मग ओरडत होते. मग म्हटलं चला नाही लावलं, म्हटलं पुढच्या वाप्यात लावत होतं आम्ही म्हटलं. त्यानंतर दुसरीकडे लावायला स्टार्ट करावं म्हटलं. तिथून गेलो. साहेब म्हणले खाली जागो तू, मी येतो पाठीमागून. अजून तर यायचा काय पत्ता नाही. म्हणलं बरं ठीक आहे म्हणलं, मला पाठवलं स्वतः तर काय आले नाहीत म्हणलं. तेवढ्यात ह्यांची एवढी मस्ती चालू होती ना, एवढे दांडावर म्हणजे नाचत होते भाऊजी, लय ओरडले तसे तर सगळ्यांनाच. तर म्हणलं आता ही लहान मुलं आणि त्यात श्री आली ना तर सगळे असेच करतात. असं म्हणजे आमचेच आहेत सगळे येतात, खूप मस्ती करतात ती यासोबत. आणि तिला घेऊन जायचं होतं म्हणून ते सगळे आलते, पण ती काय आज जायला तयार नव्हते का तर तिलाही गवत लावायचं होतं. तर चला ह्या काय दंडच म्हणतात तसं मला वाटते, त्यातनं लावायला वाप्यापासून चालू केलं. तर चला आता लावायला येते का बघू पटपट. लावायला तर स्टार्टिंग केली. रमत गमत साहेब असे निवांत आले होते. मग मी त्यांना म्हटलं काय तुम्हाला सगळं संपल्यावरच यायचं होतं का, गवत लावून घ्यायचं होतं का माझ्याकडनं, मगच यायचं होतं का. तर म्हटलं जमत नाही, पण सासूबाईंच्या भीती आपलं लावून घेतलं असं काही नाही आहे. मी चाले होते लावायला का तर मला ना घरी करमत पण नव्हतं, मला रील्स पण शूट करायच्या होत्या. म्हटलं चला आता लावायला स्टार्टिंग केली. ह्यांना म्हटलं गप्पा मारू नका, चला लावायला स्टार्टिंग करा. चल आता. अगं बाई काम कंप्लीट करणार आहे, चल. अंधार झाले तरी बिचारे काम करते माझी बायको. हा हा काय करते ते तर सांगशील का नाही बाई. गवत लावते. गवत का लावते, घास आला नाही म्हणून. आमचा घास वरचा काय आलाच नाही, सगळा वाहून खाली गेला. पाणी कमी पडलं म्हणून जळून गेला काय माहित बाबा. आता चला बास करा किती परत लावायचं. चला सांडवलं होतं तिथं, आता मला भेटलं मग मी काय केलं, घेतलं लावायला. वायाला काहीच घालायचं नव्हतं.
सगळे घरी गेले. मी रील्स काढायसाठी थांबले होते थोड्या वेळाने. थोड्याशा रील्स काढल्या आणि मग आता चालले. तर खरं तर रील्स झाल्याच नाही, फक्त 2 रील्स झाल्या का तर आम्ही गवत लावत बसलो, त्यात मला लेट झाला. आणि कशाच्या रील आणि कशाचं काय सकाळी उद्या दिवशी जाणार आहेत आम्ही. केलं काम, लय नाटक करणं का. काय गवत कोण लावलं, तुम्ही लावलं काय? कोण लावलं? मला लावायचं माहित नव्हतं, फक्त ते खावायचं होतं. एवढंच तर होतं. केलं. श्रीला पण लय आवडलं, श्री पण करू लागत होती. श्रीनी पण केलं. आता श्री आजीसोबत वरती गेली, त्याने पेप्स्या ही घेऊन आली होती. खरं आम्ही रानात पेप्स्या खाऊन आलो होतो. आता आमच्या इशाच्या आम्ही तिच्याकडून घेतल्या इथंच खाल्ल्या. आता ती गेली आजीसोबत वरती घरी, गाडीवरती काकासोबत गेली. आम्ही चालत का तर लय दूर नाहीये, पण गाडी पण आम्ही खाली आणली होती, त्याच्यामुळं घेऊन गेले. ऊस आणायला मी आणली होती गाडी. अंधार काळोख झालाय, मागचे कालू दिसा नाही दोन्ही बी. नाही गोरे गोरे दोन्ही. बघा मी गोरी दिसते दोघापेक्षा. बघा फुलात चमकवलं तरी माझ्यासारखी दिसा नाही. घरी चाललं स्वयंपाकाची तयारी करायची अजून. तर निघायचं होतं आम्हाला आता, बट लय लेट झालाय. घरचे नको म्हणतात. ऊसाचा खुरपण का आता खुरपण झाल्यावर बरंच करू का खुरपण त्यातलं राहिले. आता आले अजून खाली, बघितलं ना. 2-4 दिवस हा ना. भेंडी आली. भेंडी नसती येत राहणार, ती गवत आहे. भेंडीचं गवत. हा भेंडीचं गवत नसतं येत, ते दुसरे भेंडी सारखंच आहे कसलं तरी, रान भेंडी वगैरे काहीतरी असेल. हा फुल सापडा पण भरपूर. नको दादा, रात्रीचं फुलं तोडून पडली होती मी आताच. काय हसता तो, पाय मुरगळला असता माझा आता.